नमस्कार मंडळी, सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते. अशातच झी मराठीवर लवकरच एक नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्या मालिकेचं नाव आहे कृष्णाईच्या लेकी. मुलगी ही ओझं नाही तर घराचा आधार आहे असं सांगणारी नवी कोरी मालिका कृष्णाईच्या लेकी लवकरच झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेमध्ये एक आई आणि तिच्या 3 मुलींची कथा दाखवण्यात येणार आहे. ही कथा आहे कृष्णाईची, जी आयुष्यातील अनेक संकटाचा सामना करत आपल्या मुलींना योग्य संस्कार, शिक्षण आणि आत्मविश्वास देऊन घडवते. मुली जन्माला आल्यामुळे तिच्या पतीने दुसरं लग्न केलं आणि समाजाकडून तसेच कुटुंबाकडून तिला सतत कमी लेखलं गेलं. मात्र या सर्व परिस्थितीमध्ये कृष्णाई कधीच खचली नाही. मुलगा नसल्यामुळे स्त्रीचे मूल्य कमी होत नाही, तर मुलीही मुलाइतक्याच सक्षम असतात हा विश्वास ती आपल्या कृतीतून सिद्ध करते. या मालिकेत कृष्णाईची भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी साकारली, तर कृष्णाईच्या मुलीच्या भूमिकेत अभिनेत्री ट्विंकल यादव यासोबतच विठू माऊली फेम अभिनेत्री एकता लब्धे. याखेरीज कृष्णाईच्या लहान मुलीच्या भूमिकेत नारायणी वर्णे ही सुद्धा दिसणार आहे. याखेरीज प्रमुख नायकाच्या भूमिकेत अपेयमचे कलेक्टर फेम प्रमुख अभिनेता रोहित परशुराम हा देखील दिसणार आहे. त्याची देखील डॅशिंग एंट्री या मालिकेत पाहायला मिळणार आहे. त्याचा एक प्रोमो नुकताच झी मराठीने शेअर केला आहे. या कलाकारांव्यतिरिक्त अजून भली मोठी स्टारकास्ट या मालिकेत पाहायला मिळणार आहे. ही मालिका येत्या 15 जूनपासून दररोज संध्याकाळी 7:30 वाजता झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर रोहित परशुराम या कलाकाराची या मालिकेत प्रमुख नायकाच्या भूमिकेत एंट्री होणार आहे. या एंट्रीबद्दल आणि एकंदरीत कृष्णाईच्या लेकी या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.